Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is my favorite festival. The subject is my favorite festival or a festival which I like mostly. ओके. म्हणजेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण माझा आवडता सण किंवा मला जो सण मनापासून आवडतो तो याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. अ फेस्टिवल which I like mostly. My favorite festival is Diwali, or you can say Deepavali also. Diwali or Deepavali. माझा आवडता सण दिवाळी हा आहे. इट इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. हा कशाचा सण म्हटला जातो? दिवाळी हा सण हा प्रकाशाचा सण असे मानला जातो, कारण दिवाळीमध्ये सर्वत्र लाइटिंग, प्रकाश, मेणबत्त्या, आकाशकंदील असा झगमगाट असतो आणि सर्वत्र कसं आल्हाददायक, प्रसन्न, आनंदी वातावरण असतं, नाही का? इट इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. फॉर एक्झाम्पल लॅम्प्स, आकाश कंदील्स, डेकोरेशन बल्ब्स एक्सेट्रा. सगळीकडे कसं आकाशकंदील लावलेले असतात, मेणबत्त्या लावलेल्या असतात किंवा डेकोरेशन बल्ब लावले असतात, लाइटिंगच्या माळा लावलेल्या असतात आणि सर्वत्र अगदी झगमगाट आणि रंगीबेरंगी असे सर्वत्र वातावरण, एकदम प्रसन्न, मनाला आनंद देणारं, आल्हाददायक असं वातावरण असतं. इट इज द फेस्टिवल ऑफ रंगोली ऑल्सो. आणि दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये छानशा रांगोळी काढलेल्या असतात. रांगोळी आणि त्यामध्ये विविध प्रकारचे रंग भरलेले असतात, त्यामुळे मन ते पाहून अगदी प्रसन्न होतं. इट इज द फेस्टिवल ऑफ रंगोली. कलर रंगोली अट्रॅक्ट्स एव्हरीवन. आणि रंगोली जी असते ते प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. त्या रंगोलीकडे पाहतच राहावे असं आपणाला वाटत राहतं. अँड मेक प्लीजर अँड हॅपीनेस इन ऑल ॲटमॉस्फिअर. आणि सर्वत्र वातावरणात कसं आनंद ठासून भरलेला असतो आणि मनाला असं मन प्रसन्न करणारं, मनाला आनंदित करणारं, मनाला प्रफुल्लित करणारं असं वातावरण निर्माण झालेलं असतं. ऑन द डे वी गेट द क्रॅकर्स टू एक्सप्लोड देम. आपल्याला त्या दिवशी फटाके, ॲटोम बॉम्ब्स, क्रॅकर्स म्हणजे फटाके, ॲटोम बॉम्ब, रोषणाई, विद्युत रोषणाई, म्हणजे जे लक्ष्मी तोटे असतील, फटाके असतील, फुलबाजे असतील किंवा रॉकेट्स असतील, हे आपण उडवतो आणि आपला आनंद द्विगुणित आपण करत असतो. टू एक्सप्लोर देम अँड वी ऑल्सो गेट द न्यू क्लोथ्स टू वेअर देम. आणि एवढंच नाही तर छान छान नवीन कपडे आपल्याला लिहायला, परिधान करायला मिळत असतात. आणि विशेषतः लहान मुलं तर अगदी त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन आपला आनंद व्यक्त करत असतात. भल्या पहाटे उठून छानसं अभंग्य स्नान करत असतात आणि मग ते नवीन कपडे घालून ते क्रॅकल्स एक्सप्लोड म्हणजे उडवत असतात आणि आनंदाने सर्वत्र नाचत असतात. इतकं आल्हाददायक, मनाला प्रसन्न करणारं हे दिवाळीचं वातावरण सगळ्यांना अगदी मनमुराद आनंद येत असतं. द मेन थिंग इज वी गेट स्वीट टू ईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द मेन थिंग इज वी गेट स्वीट्स टू ईट, लाईक स्वीट बॉल्स, करंजी, अनारसे, गुलाबजाम एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे इतकंच नाही तर
फक्त नवीन कपडेच नाही तर छान छान फराळ म्हणजे गोड किंवा चकल्या, करंजी, शंकरपाळं, अनारसं, स्वीट बॉल्स म्हणजे लाडू, बेसन लाडू असतील, बुंदीचे असतील, रव्याचे असतील, सर्व प्रकारचे लाडू खायला भेटतात गोड गोड असे. तसेच करंजी, चकली, कडबोळी किंवा काटीशेव इत्यादी आपणाला दिवाळीमध्ये खायला भेटते. आणि अनारसं विशेषतः जे माझ्या अतिशय आवडीचं आहे अनारसं. तर ते अनारसंसुद्धा या दिवाळीला आवर्जून प्रत्येकाच्या घरातनं केलं जातं आणि ते सगळा स्वीट्स डिझर्ट्स आपल्याला खायला या दिवाळीमध्ये भेटत असतं. आय गॉट इन्स्पायर्ड आणि दिवाळीमध्ये जी प्रेरणा देणारी अशी जी कथा आहे, स्टोरी, दिवाळी आपण का मनवतो, आपण दिवाळी सण का साजरा करतो, त्याच्या मागे एक आख्यायिका आहे. आय गॉट इन्स्पायर्ड बाय द स्टोरी ऑफ लॉर्ड रामा अँड ही स्टोरी कशाची आहे? लॉर्ड रामा म्हणजे राजा राम, सीताजी होते, राम सीता लक्ष्मण यांची स्टोरी आहे. ऑफ लॉर्ड रामा हू किल्ड डेमन रावणा टू सेव्ह हिज वाईफ सीता, ज्यांनी दुष्ट अशा राक्षसाचा वध केलेला आहे याच दिवशी. आणि तो राक्षस म्हणजे रावण. तर त्या रावणाचा म्हणजे दुष्ट बुद्धीचा किंवा दुष्ट आत्म्याचा नाश करून विजयी होऊन ते अयोध्येमध्ये परतले होते. आणि त्या दिवसापासून लोकांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आजतागायत आपण हिंदू धर्मीय जिथे जिथं जगामध्ये असतील, दिवाळी हा सण अतिशय आनंदात जल्लोषात साजरा करत असतो. आणि यामध्ये जी आख्यायिका आहे की याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा वध करून सीतेची जे त्या सीता मातेला ज्या रावणाने पळवून नेलं होतं, किडनॅप केलं होतं, त्यांच्या दुष्ट रावणाचा नाश करून सीता मातेला सुखरूप अयोध्येमध्ये परत आणलेलं असतं. आणि तोच आनंदाचा दिवस म्हणजे दिवाळी. इट इज द फेस्टिवल ऑफ नॉट ओनली हॅपीनेस बट ऑल्सो हेल्दीनेस. तर हा जो दिवाळी सण आहे हा फक्त आनंदच देणारा आहे असं नाही, तर आरोग्यसुद्धा. कारण हिवाळ्याची कुडकुडणारी असे मस्त थंडी असते, गुलाबी थंडी, की ज्यामुळं आपलं आरोग्य चांगलं हेल्दी राहतं थंडीच्या दिवसात म्हणजे विंटरमध्ये. कारण हेल्दी वातावरण असतं. आणि शिवाय दिवाळीमध्ये आपण छान छान फराळ पौष्टिक जे पदार्थ खात असतो, लाडू, करंजी, कडबोळी किंवा अनारसं, हे सगळं हेल्दी वस्तू किंवा पदार्थ आहेत. याचं सेवन केल्यामुळे आपली तब्येत पण जाम मस्त राहते, प्रकृती पण हेल्दी राहते आणि आपलं मन पण उत्साही राहतं. म्हणजेच एकंदरीत हा जो सण आहे तो आपणाला फक्त आनंदच देत नाही, तर त्याबरोबर आपणाला आरोग्यसुद्धा प्रदान करतं. म्हणून आय लाईक दिवाळी टू मच टू मच टू मच. म्हणून दिवाळी हा सण मला अतिशय अतिशय आवडतो. अँड दिवाळी इज दी किंग ऑफ ऑल फेस्टिवल्स. हा दिवाळी फेस्टिवल इज दी किंग ऑफ ऑल फेस्टिवल्स. दिवाळी फेस्टिवल हा सण जो आहे तो सर्व सणांचा राजा म्हटलं तर त्यात काय वावगं होणार नाही का? वावगं होणार नाही, नाही का? तर आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड or know the importance of Diwali festival. And I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me and you tell me in comment your favorite festivals name. म्हणजे आपण आपल्या आवडत्या फेस्टिवलचं सणाचं नाव कमेंटमधून मला सांगायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. सो आय होप ऑल ऑफ यू गाईज टेल देअर फेवरेट फेस्टिवल्स नेम इन कमेंट, इन थ्रू दी कमेंट. ओके.
So we stop here and have a nice day. Keep smiling forever.